नमस्कार. दिवाळी फराळाच्या सिरीजमध्ये आज आपण 5वी रेसिपी पाहणार आहे. भाजणी न करता भाजणीचीच खुसखुशीत चकली कशी बनवायची. चकलीच्या भाजणीसाठी लागणारे साहित्य भाजून घेण्यासाठी किंवा गिरणीतून दळून आणण्यासाठी जर वेळ नसेल तर घरच्या घरी अर्ध्या तासातच अर्धा किलोच्या प्रमाणात खुसखुशीत भाजणीची चकली बनून तयार होईल. अतिशय सोपी पद्धत आहे. पहिल्यांदा जर भाजणीची चकली बनवत असाल तरी सुद्धा ही परफेक्ट जमणार आहे. आता यासाठी लागणारं सगळं साहित्य आपल्याला मोजूनच घ्यायचंय, म्हणजे चकली सुद्धा परफेक्ट चवीची आणि खमंग बनेल. इथे मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे, थोडंसं ओलं करून घेतलेलं आहे. यावरती अर्धा कप डाळ घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा कप मुगाची डाळ यामध्येच काढून घेतली. अर्धा कप पोहे घेतलेले आहेत. चकलीची भाजणी बनवताना सगळं साहित्य व्यवस्थित धुवून थोडा वेळ सुकवून घ्यावं लागतं. आज आपण अगदी झटपट भाजणीची चकली बनवतोय, त्यामुळे या सगळ्या गोष्टी धुवून घ्यायची गरज नाही. एखाद्या ओल्या किंवा कोरड्या कापडाने सुद्धा पुसून घेऊ शकता. 3 चमचे इथे मी अख्खे उडीद यामध्येच घेतलेले आहेत. त्यानंतर 2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे. हे सगळं एकत्रच घेतलेलं आहे आणि एकत्रच आपल्याला हे पुसून घ्यायचंय, म्हणजे याला लावलेली जी पावडर असते ना ती सगळी निघून जाते. हे सगळं साहित्य जर धुवून घेतलं तर सुकायला सुद्धा वेळ लागतो आणि मग सगळं भाजून घेण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो. एखाद्या ओल्या कापडाने या पद्धतीने जर पुसून घेतलं तर भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण यामध्ये पाणी जास्त शिल्लक नसतं. आता एक पॅन मी गॅसवरती ठेवलेला आहे, चांगला गरम करून घेतला. यामध्ये आपण घेतलेलं सगळं साहित्य काढून घेतलं. लो टू मीडियम फ्लेमवरती हलकासा रंग बदलेपर्यंत, खमंग वास येईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचंय. भाजणीची आपण चकली बनवतोय त्यामुळे हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यावं लागेल, तरच आपली चकली खमंग बनणार आहे आणि मस्त चविष्ट लागणार आहे. सगळ्या गोष्टी आपण एकत्रच भाजून घेतलेल्या आहेत, त्यामुळे आपला वेळ सुद्धा वाचलेला आहे. हलकासा रंग बदललेला आहे, मस्त खमंग वास सुटलेला आहे. एका प्लेटमध्ये हे काढून घेतलं. पूर्णपणे हे आपल्याला थंड करून घ्यायचंय. आता त्याच पॅन मध्ये 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गिरणीमध्ये दळायला द्यायला जर वेळ नसेल तर इथे विकतचं तांदळाचं पीठ वापरू शकता. विकतचं तांदळाचं पीठ बारीकच असतं, त्यामुळे चकली सुद्धा परफेक्ट बनते. आता तांदळाचं पीठ सुद्धा आपल्याला 5 ते 6 मिनिटे हलकं फुलकं होईपर्यंत भाजून घ्यायचंय. हे पहा, याचा रंग बदललेला नाही, फक्त 5 ते 6 मिनिटे मंद आचेवरच परतून घेतलेलं आहे. दुसऱ्या ताटामध्ये तांदळाचं पीठ काढून घेतलेलं आहे, हे सुद्धा व्यवस्थित पसरून ठेवलं. आता त्याच पॅन मध्ये पाव कप बेसन घेतलेलं आहे. बेसन पीठ तर आपल्या घरी नेहमीच असतं. बेसनचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचंय, त्यामुळे मंद आचेवरच सतत हलवत 7 ते 8 मिनिटे चांगलं हे परतून घ्यायचं. तर हे पहा, बेसनचा सुद्धा मस्त खमंग वास आता सुटलेला आहे. हे सुद्धा तांदळाच्या पिठामध्येच काढून घेतलं. आता भाजणीची चकली आहे म्हटल्यानंतर यामध्ये मसाला तर येणारच. तर त्याच पॅन मध्ये 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, त्यानंतर 1 चमचा ओवा घेतलेला आहे. गॅस मी बंद केलेला आहे. पॅन चांगलाच गरम आहे. फक्त 4 ते 5 मिनिटे परतून घ्यायचं. हलकासा रंग बदलला, मस्त खमंग वास सुटला की हा मसाला सुद्धा काढून घ्यायचा. डाळी आपण भाजून घेतलेल्या होत्या त्यामध्येच हा मसाला काढून घेतलेला आहे. यामध्येच हवं तर 3 ते 4 काळी मिरी आणि 2 ते 3 लवंगा घालू शकता. आता हे पूर्णपणे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. लक्षात ठेवा, यामध्ये आपण चणा डाळ वापरलेली नाही, त्याऐवजी बेसन वापरलेलं आहे. त्यानंतर तांदूळ सुद्धा आपण वापरलेलं नाही, त्याऐवजी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. डाळ आणि तांदूळ नसल्यामुळे मिक्सरला लोड सुद्धा येत नाही आणि हे जे भाजून घेतलेलं साहित्य आहे ना, मिक्सरला अगदी व्यवस्थित बारीक करून घेता येतं. त्यामुळे गिरणीमधून दळून आणायची काहीच गरज लागत नाही. जरी तुम्ही यापेक्षा जास्त प्रमाणात चकली करणार असाल तरी सुद्धा हे मिक्सरला वाटून घेऊ शकता, अजिबात लोड येत नाही. मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घेतलं, पण चकलीसाठी जे आपण पीठ बनवतो ते बारीक असायला हवं, त्यामुळे शक्यतो मैद्याच्या चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं. चाळून झाल्यानंतर थोडं मोठं मोठं उरलेलं आहे ते सुद्धा मिक्सरला पुन्हा लावून घेतलं. या पद्धतीने सगळं पीठ व्यवस्थित चाळून झालेलं आहे. तर हे पहा, फक्त 10 ते 15 मिनिटातच ही आपली तयारी करून झालेली आहे. आता तांदळाचं पीठ आणि बेसन सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. तर याच मोठ्या ताटामध्ये ही दोन्ही पीठं मी काढून घेतली. आता फक्त हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि इथे आपली घरच्या घरी चकलीची भाजणी बनून तयार झालेली आहे, तीही अगदी कमी वेळेमध्ये. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ही भाजणी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. पाहिजे त्यावेळी चकल्या बनवू शकता. आता हे पीठ आपण मोजून घेऊयात, म्हणजे मोहनाचं प्रमाण व्यवस्थित समजेल. तर हे पहा, बरोबर 4 कप, जो मेजरिंग कपचा 1 कप असतो ना, त्याने 4 कप हे पीठ भरलेलं आहे. त्याच ताटामध्ये काढून घेतलं, कारण हे मळून घ्यायचंय. आता यामध्ये 4 चमचे तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर 3 चमचे लाल तिखट घेतलेले आहे. इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे, जे जास्त तिखट लागत नाही पण याने रंग चांगला येतो. त्यानंतर 1.5 चमचा इथे मी मीठ घेतलेला आहे, चवीनुसार मीठ वापरू शकता. 1 छोटा चमचा हळद वापरलेली आहे. आता हे कोरडे जिन्नस सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे.
तर हे पहा 10 मिनिटात आपली भाजणी सुद्धा बनवून तयार झाली आणि 15 ते 20 मिनिटात आता चकल्या सुद्धा बनवून तयार होतील, कारण चकलीचं पीठ भिजवत ठेवायची काही गरज लागत नाही। आता पाव वाटी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। ज्या कपने आपण भाजणी मोजून घेतलेली आहे त्याच कपने पाव वाटी तेल घ्यायचं। 4 वाटी भाजणीसाठी पाव वाटी तेलाचं मोहन घेतलं। तेल चांगलं कडकडीत गरम असावं। पिठावरती टाकल्यानंतर पीठ फेसाळायला हवं। चमच्यानेच सुरुवातीला मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं, कारण यामध्ये आपण मसाला ऍड केलेला आहे, मीठ आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी एकजीव व्हायला हव्यात। सगळ्या पिठाला एकसारखा रंग येईपर्यंत तळ हातानेच चोळून घ्यायचं। तर हे पहा एकसारखा रंग आलेला आहे, व्यवस्थित हे मिक्स करून झालेला आहे। आता इथे मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे, जास्त गरम नाही किंवा जास्त थंडही नाही। थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला हे घट्टसर भिजून घ्यायचंय। अजिबात हे मऊ करायचं नाही किंवा जास्त मर्दून घ्यायचं नाही। पीठ जर हे जास्त मऊ झालं तर चकल्यांना काटे व्यवस्थित येणार नाहीत। तर हे पहा साधारण असं घट्टसर हे मी भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता याला रंग अगदी परफेक्ट आलेला आहे। भाजणी बनवतानाच यामध्ये आपण भरपूर मसाले घातलेले होते, त्यामुळे अतिशय खमंग चकली बनवून तयार होते। कोणाला समजणारही नाही की घरच्या घरी ही भाजणी बनवून तयार झालेली आहे। आता चकलीच्या सोर्यामध्ये जितका याचा गोळा बसेल ना तेवढा काढून घ्यायचा। जास्तच कोरडं किंवा घट्टसर वाटत असेल तर अगदी थोडंसं म्हणजे एक चमचाभर पाणी घ्यायचं आणि थोडंसं हे मळून घ्यायचं आणि एक रोल करून घ्यायचा। सोर्याच्या आतमधून तेल वगैरे काही लावायची गरज नाही। हे पीठ अजिबात आतमध्ये चिकटून राहत नाही। चकलीची चकती मी याला लावून घेतलेली आहे। यामध्ये हे पीठ भरून घेतलं, थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे आतमध्ये काही हवा शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे चकली पाडताना मध्ये मध्ये कुठे तुटत नाही। आता आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने या चकल्या बनवून घ्यायच्या। आता इथे एकसारख्या चकल्या येण्यासाठी प्लेट सुद्धा वापरायची गरज नाही, तर इथे मी चॉपिंग बोर्ड वरतीच चकल्या पाडून घेतलेल्या आहेत। मोठ्या पसरट ताटामध्ये सुद्धा पाडून घेऊ शकता। सगळ्या चकल्या एकसारख्या येण्यासाठी प्रत्येक चकलीचे वेढे मोजून घ्यायचे। तर हे पहा प्रत्येक चकली इथे मी 5 वेढ्याची बनवून घेत आहे, म्हणजे प्रत्येक चकली एकसारखी दिसते, लहान मोठी कुठेही दिसत नाही। जास्त प्लेट्स वापरायची गरज नाही, फक्त एका ताटामध्ये या चकल्या करून घेऊ शकता। एका वेळी 4 ते 5 चकल्या पाडून घ्यायच्या म्हणजे एका बॅच मध्ये तळून होतात। हे पहा मस्त काटेरी चकली बनवून तयार झालेली आहे आणि एकही चकली पाडताना मध्ये कुठेही तुटलेली नाही। तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता लगेचच चकल्या तळून घेऊयात। तेल कितपत गरम हवं आहे, एक छोटा गोळा यामध्ये टाकला, लगेचच याच्यावरती बबल्स दिसतायत आणि थोड्या वेळाने वर येतोय, म्हणजे तेल अगदी परफेक्ट गरम आहे। यापेक्षा जास्त गरम नाही करायचं। आता हे पहा झाऱ्यामध्येच ही चकली घ्यायची आणि अलगदपणे तेलामध्ये सोडायची। हाताने उचलायची नाही, नाहीतर याचे वेढे तुटू शकतात। कढई जर मोठी असेल तर 3 ते 4 चकल्या एका वेळी तळून घेऊ शकता। तळताना सुद्धा लगेचच चकलीला झारा लावायचा नाही। झाऱ्याला थोड्याशा चकल्या कडक जाणवल्या की मगच पलटून घ्यायच्या। लो टू मीडियम फ्लेमवरती चकल्या आपल्याला तळून घ्यायच्यात, त्यामुळे तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायच्या। हे पहा या रंगावरती जर चकल्या काढून घेतल्या तर त्या थोड्या वेळाने मऊ पडतील। आता इथे तुम्ही पाहू शकता चकलीच्या मध्यभागातून बबल्स येत आहे, म्हणजे आतपर्यंत अजून ही चकली तळली गेलेली नाही। अशा चकल्या जर बाहेर काढून घेतल्या तर चकलीचा हा भाग आहे ना तो कच्चा राहतो आणि त्यामुळे थोड्या दिवसांनी पूर्ण चकली मऊ पडू शकते। त्यामुळे चकली तळताना अजिबात घाई गडबड करायची नाही, व्यवस्थित त्या तळून घ्यायच्या तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत। या रंगावरती चकल्या आल्या ना की काढून घ्यायच्या, यापेक्षा जास्त डार्क रंगावरती तळून नाही घ्यायच्या, एखाद्या चाळणीमध्ये काढून ठेवायच्या। याच पद्धतीने प्रत्येक वेळी छोटा छोटा रोल करून घ्यायचा, सोर्यामध्ये भरून घ्यायचा आणि एखाद्या ताटामध्ये किंवा चॉपिंग बोर्डवरती चकल्या पाडून घ्यायच्या। अगदी पटापट या चकल्या बनवून तयार होतात, कारण पाडताना अजिबात तुटत नाहीत। पहिल्या बॅचच्या चकल्या तळून होत आहेत तोपर्यंत चकल्यांची दुसरी बॅच आपण पाडून घेऊ शकतो। या पद्धतीने अगदी पटापट म्हणजे कमी वेळेमध्ये चकल्या बनवून तयार होतील। हे पहा चकली तेलामध्ये व्यवस्थित टाकता येण्यासाठी आपण प्लेटवरती पाडून घेतो। या पद्धतीने जर एखाद्या ताटावरती किंवा चॉपिंग बोर्डवरती चकल्या पाडून घेतल्या, झाऱ्याने उचलून खूप इझिली अलगदपणे तेलामध्ये टाकता येतात। तेल बाहेर उडायची सुद्धा अजिबात शक्यता नसते, त्यामुळे भांड्याचा सुद्धा जास्त पसारा होत नाही आणि अगदी पटापट चकल्या बनवून तयार होतात। तर हे पहा सगळ्या चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत, थोड्याशा थंड झालेल्या आहेत। भाजणीमध्ये आपण साबुदाणा आणि उडीद सुद्धा वापरलेले आहेत, त्यामुळे याला थोडासा चिकटपणा येतो आणि त्यामुळे चकली पाडताना किंवा तळताना तुटत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये शक्यतो गव्हाचं पीठ वापरायचं नाही, त्यामुळे चकली 100% चिकट व्हायची, कडक व्हायची शक्यता असते। तांदळाचं पीठ सुद्धा शक्यतो इंद्रायणी तांदळाचं नसावं। पोहे वापरल्यामुळे चकली हलकी फुलकी बनायला खूप मदत होते आणि डाळ वापरल्यामुळे चकलीचा खमंगपणा आणखी वाढतो। तर असं हे साहित्याचं प्रमाण आणि मसाल्याचं प्रमाण जर घेतलं तर चकली परफेक्ट बनणारच। मस्त रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता सगळ्या चकल्यांना एकसारखा रंग आलेला आहे।
मस्त काटेरी बनलेल्या आहेत, कारण घट्टसर पीठ आपण भिजवून घेतलेलं होतं. तर आता भाजणी भाजून घ्यायची किंवा गिरणीतून दळून आणायची काहीच गरज नाही. घरच्या घरी अर्धा ते पाऊण तासातच अर्धा किलोची चकली बनून तयार होईल. चवीला अतिशय छान खमंग बनेल, कारण ही भाजणीची चकली आहे. मस्त खुसखुशीत आतून पोकळ या चकल्या बनून तयार होतील. तर ही अतिशय सोपी, कोणालाही जमणारी भाजणीशिवाय भाजणीची चकली नक्की करून पहा. अशाच दिवाळी फराळाच्या इतरही रेसिपीज शेअर केलेल्या आहेत, त्या सुद्धा नक्की पहा. सगळ्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. ही रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.